Hello, hello. This is my artifact episode number 1540. याची तारीख आहे 3 मे 2019. आता वाजले रात्रीचे 1 वाजलाय. मला आज पुन्हा मेल आलाय पुण्यावरून जॉबचा. एक मंगेश रेवतकर आहे. कंपनीबद्दल अजून फारसं काही नॉलेज नाही आहे, बट आय थिंक हे कंपनी नाही, हे एक प्रकारे रिक्रूट करून देण्यासाठी जे ऑर्गनायझेशन असतात ना, का आम्ही तुम्हाला रिक्रूट करून देऊ वगैरे वगैरे, अशी ही एक संघटना आहे वाटते. त्यांच्याकडून मला मेल आला आहे की पुण्याला या ठिकाणी जागा आहे ऍज अ डिझाईन इंजिनियर, तर तुम्ही या बा आणि इंटरव्ह्यू द्या. तर अजूनपर्यंत मी फारशी डिटेल्स वगैरे काढली नाही आहे. इवन त्या बंद्याला कॉल पण नाही केला ना, त्याची साईट्स वगैरे बघितली वगैरे, काय असं फारशी काही चौकशी वगैरे केली नाही. बट मेल वाचला आज आणि मेल वाचून मला असं वाटलं की आपण जावं. बट हे जावं का नाही जावं हे आपण उद्या माहित पडेल. म्हणजे मी त्याच्यावर थोडस फारशी स्टडी करेल, थोडस म्हणजे कंपनीची साईट वगैरे जाऊन पाहिल वगैरे, खरंच आहे का आहे ते वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतरच मग मी तिथे जाण्याचा हे करेल. ओके, तर त्याप्रमाणे उद्याचा आणि परवाचा म्हणजे 3 आणि 4 या 2 तारखेला इंटरव्ह्यू आहे. आणि 3 आणि 4 तर इट वॉज लाईक माझं तर जमणारच नाही. या 3 म्हणजे उद्या म्हणजे आजच्या आज मी तिथे कसं काय जाईल, आणि त्याच्यानंतर आहे उद्या, तर ते पण कसं काय जाईल, सुट्टी नाही काही नाही. इट वॉज लाईक हार्डली 3 दिवसा अगोदरची प्लॅनिंग पाहिजे त्याच्यात, तेव्हा काहीतरी होते, नाही तर असं ना होत एकदम. सो पाहू, पहिले कॉल करू वगैरे, समथिंग लाईक दॅट. प्रयत्न सोडायचे नाही. वेन एव्हर आय गेट द ऑपॉर्च्युनिटी आय विल ट्राय इट. दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. बट इम्पॉर्टंट हे पण वाटते की आपल्याला ऍटलीस्ट जोपर्यंत एक प्रॉपर परफेक्ट जॉब भेटत नाही, म्हणजे परफेक्ट जॉब म्हणजे इट जस्ट लाईक राईट नो, आता मी इथे पीएमआय मध्ये आहे आणि पीएमआय मध्ये आहे आणि इथे आता ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष होऊन राहिलाय आणि आता ऑलमोस्ट परमनंट पण करेल, तर त्यामुळे माझा पेमेंट पण वाढेल. तर इट जस्ट लाईक आय एम एक्सपेक्टिंग इन पुणे ऍटलीस्ट 20,000, राईट. म्हणजे इथे मला 20-22 भेटून राहिले, तर मी पण ऍटलीस्ट एक्सपेक्ट करेन ना की मला ऍटलीस्ट 25,000 रुपये तरी भेटेल. तर त्यानुसार माझे प्रयत्न सुरू आहे. असं काही नाही की आय एम डुईंग इट माय बेस्ट. पण जेव्हापासून तो मेल आला तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये हेच विचार आला, कसाला मी जाईन, कसा जाईन. आता मागच्या वेळेस रेल्वेने गेलो तर आपल्याला रेल्वे स्टेशनवर हागणं, मुतण्याचं आणि आंघोळ करण्याचं एक प्रकारे साधन भेटलं. बट समजा जर आता मी ट्रॅव्हल्सनी जातो म्हणलं, तर ट्रॅव्हल्सनी गेल्यावर मग हागायचं मुतायचं कसं वगैरे. आणि एक तो उन्हाळा आहे ऑफकोर्स. आता दिवसभर समजा जर नाही करत म्हणलं तर काही असं फारसं काही होत नाही, बट उन्हाळा असल्यावर तर अरे बापरे. आणि वरून इंटरव्ह्यू, तसं मी इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्ही आंघोळ नाही करता हाऊ, राईट. सो असं ते रूम जरी करतो म्हणलं एखादी हॉटेलमध्ये, तर भाऊ तुझे गेले 2-3 हजार रुपये ते गेलेच. सो लाईक, आणि कोणी रिलेटिव्ह पण राहत नाही तुला पुण्याला की तिथे गेल्यावर हार्डली आंघोळ पाण्याची तरी सोय व्हायला पाहिजे. बट पाहू, अजूनपर्यंत पिक्चर काही क्लिअर नाही. सो बट समज जर माझं जाणं कन्फर्म ठरलं तर कशाने जाशील? वेल, ट्रॅव्हल्स इज द बेस्ट फॉर जाण्यासाठी येण्यासाठी वगैरे, ट्रॅव्हलिंगसाठी. बट आंघोळ पाण्याची खूप सोय करावी लागेल आपल्याला पुण्याला गेल्यानंतर, कुठेतरी धर्मशाळेत वगैरे आसपास आपल्याला तिथे बघावं लागेल आणि मग तिथे करावं लागेल या सगळ्या गोष्टी. पाहू आपण, ते करू आपण थोडं बहुत.
चौकशी वगैरे, का कसं कुठे का होते वगैरे. हळूहळू साऱ्या गोष्टी माहीत पडतात, एकदम एकाच दमात साऱ्या गोष्टी माहीत पडत नाही. Right? मग येस, आज काय झालं, आज आज काही स्पेशल वगैरे काही नाही ऍक्च्युली. आज मी मॉर्निंग शिफ्टला जाणार होतो, बट ऍक्च्युली मला प्रणवचा फोन आला, म्हणे की मी चाललो होतो, म्हणे तू येऊन जा म्हणे सेकंड मध्ये. आय वॉज केम टू सेकंड शिफ्ट. आणि देन त्याच्यानंतर मग आज दुपारी मी काहीच केलं नाही. एखादी पिक्चर पाहतो म्हणलं, बट या नथिंग वॉज हॅपन्ड. आणि देन मग त्याच्यानंतर मग मी एक पिक्चर पाहिला, कोणता, नो स्ट्रिंग्स अटॅच, जिओ सिनेमावर. आणि मग झालं, या देन नथिंग वॉज हॅपन. मग काही नाही, इट्स बीन रिअली नॉर्मल. Yeah. So this is the Maya Artifact episode number 15. 14. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.